भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व अनुच्छेद 5 संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व। या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्य क्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि अनुच्छेद 5 मधील क जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती किंवा ख जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले होते किंवा ग जी अशा प्रारंभाच्या लगत पूर्वी किंवा 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल। अनुच्छेद 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क। अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्य क्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती जर अनुच्छेद 6 मधील क तिचा अथवा तिच्या माता पित्यांपैकी किंवा तिच्या आजा आजींपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर आणि अनुच्छेद 6 मधील ख 1 अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर किंवा अनुच्छेद 6 मधील ख नंतर दुसरा भाग अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून अशा अधिकाऱ्याने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर या संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल। परंतु असे की कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान 6 महिने भारताच्या राज्य क्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही। अनुच्छेद 7 स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क। अनुच्छेद 5 व 6 यामध्ये काही असले तरी जी व्यक्ती 1 मार्च 1947 या दिवसानंतर भारताच्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही। परंतु असे की जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे किंवा तद्न्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्य क्षेत्रात परतलेली आहे तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद 6 खंड ख च्या प्रयोजनांकरता अशी प्रत्येक व्यक्ती 19 जुलै 1948 या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्य क्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल। अनुच्छेद 8 मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क। अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती किंवा जिच्या माता पित्यांपैकी किंवा आजा आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे यात व्याख्या केलेल्या भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात जन्मतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती जर तिने त्या काळी ज्या देशात ती राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून अशा राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केली असेल तर
भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल. अनुच्छेद 9 परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती किंवा नागरिक नसणे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद 5 च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 किंवा अनुच्छेद 8 च्या आधारे भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही. अनुच्छेद 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदी अन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहील. अनुच्छेद 11 संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे. या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी यांच्या संबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे नूतनीकरण होणार नाही. भारतीय संविधानाचा एक एक शब्द मन लावून ऐका तरच तो समजेल. नमस्कार.